आपण चालू करूया. जमलेले सर्व कुटुंबीय, स्नेही, मित्रमंडळी, विद्यार्थी, पालक आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते अविनाश धर्माधिकारी सर, या सर्वांचं प्रथम मी मनापासून स्वागत करतो. माझ्या वडिलांच्या श्रीकांत अभ्यंकर सर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेली 6 वर्ष नोव्हेंबरमध्ये आपण ही स्मृती व्याख्यानमाला आयोजित करत असतो. त्या व्याख्यानमालेचं हे 7वं पुष्प. गेल्या 1.5 वर्षात आपण सर्वच करोना महामारीच्या संक्रमणातून जात असल्यामुळे प्रत्यक्ष सभागृहामध्ये कार्यक्रम करण्यावर येणारी बंधनं लक्षात घेता गेलं वर्ष आणि हे वर्ष हे व्याख्यान आम्ही ऑनलाईन झूमच्या माध्यमातून करत आहोत. त्याचं हा दुसरा प्रयत्न. आता आजचे जे आपले प्रमुख पाहुणे आणि वक्ते आहेत अविनाश धर्माधिकारी सर, त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाक विभव हे तुझ अर्पी गेले, तेच अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती तुझी विषय अनन्य जाहला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या ज्या कवितेच्या ओळी आहेत त्या समजलेला आणि मूर्तिमंत जगलेला असा आज आपला वक्ता म्हणजे धर्माधिकारी सर. ज्या काळामध्ये पैसा, त्यातून येणारी भौतिक सुख, त्यावरच जीवनातलं यश हे बघण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे, त्या काळात प्रशासकीय सेवा, कार्यकर्ता म्हणून त्यांचं काम आणि आता गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ चाणक्य मंडळ परिवाराच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, करिअर समुपदेशन आणि स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, यातून एक उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांनी जे देशसेवेचं, देशकार्याचं आणि व्यक्तिमत्व घडवण्याचं व्रत घेतलेलं आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. व्यक्तिमत्व विकास म्हटल्यानंतर साधारणतः चांगलं इंग्रजी बोलणं किंवा बॉडी लँग्वेज याकडेच, या बाह्यांगांकडेच आपलं लक्ष वेधलं जातं. पण अविनाश सरांचा व्यक्तिमत्व विकास चालू होतो तो आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधून, आपल्या अंतरंगाला विचारून की आपल्याला काय बनायचंय, स्वतःची ओळख काय आहे, आणि त्याच्यानंतर ते जे त्रिसूत्री जी सरांनी सगळीकडेच फेमस केलेली आहे ती म्हणजे स्वतःला ओळखल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं. हे मला खऱ्या अर्थानं त्या बाह्यांगापेक्षा मूलभूत असं व्यक्तिमत्व विकासाचं अंग वाटतं. आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थीच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक अंगात, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती शिकवण आपण आचरणात आणावी असं मनापासून वाटतं. दुसरं म्हणजे देशसेवा, देशत्याग, हे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे किंवा अरे आपल्याला काय करायचंय, हा आपला साधारणतः पांढरपेशा नोकरदार समाजाचा तो एक समज असतो. अशा वेळेला त्या देशसेवेची व्याप्तीच सरांनी मोठी करून टाकली की तू निवडलेल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम कर, ती एक प्रकारची देशसेवाच आहे. आणि अशा रीतीनं तो जो त्याला असणारा स्टिग्मा आहे की आपण देशसेवा करतो म्हणजे त्याग करायला पाहिजे, हे काढून प्रत्येकाला देशसेवेसाठी उद्युक्त करण्याचं एक महत्वाचं काम अविनाश सरांनी केलं असं मला जाणीवपूर्वक वाटतं. हे सर्व करत असतानाच सरांचं वक्तृत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व हे आम्हाला आकर्षित करत राहतं. आणि अस्वस्थ दशकाची डायरी लिहिणारे सर सध्या ज्या आपल्या आजूबाजूच्या घडामोडी घडत आहेत, मग ते जिओपॉलिटिकल टेन्शन्स असतील, क्लायमेट चेंज सारखे खऱ्या अर्थानं जगाला विळख्यात घेणारे भविष्यातील परिणाम असतील, या सर्व गोष्टींवर निश्चितच आपल्याला उद्बोधक अशी माहिती देतील. आणि त्या अर्थानं या वर्षीचा व्याख्यानाचा विषय भारत आणि जगापुढचे धोके असा ठेवावा असं सरांनीच आम्हाला सुचवलं. सरांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी वेळ दिला. त्यामुळे आता फारसा आपला वेळ न घेता सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. धन्यवाद. सन्माननीय श्रीकांतजी अभ्यंकरांच्या स्मृतीनिमित्त आयोजित या सत्राचे संयोजक, आता मी त्यांचं वर्णन माझे स्नेही असं करतो, असे माझे स्नेही मंदार अभ्यंकर. आणि या सायबर स्पेस मध्ये आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, की ज्या सर्व माता पिता, बंधू भगिनींमध्ये माझा शाळेपासूनचा एक मित्र, तो आमचा स्नेहभाव दीर्घकाळ चालू राहिला.
आणि आता तो सुद्धा समाजामध्ये निस्वार्थ भावनेने काम करतो आहे. असा महेश भुसकुटे पण आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांनी इथे मला चॅट बॉक्समध्ये शाळा आणि ज्ञानप्रबोधिनीचे आम्ही कार्यकर्ते होतो तेव्हाचं जे माझं संबोधन आहे, अविदा म्हणायचे तिथे मला. असं त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये मेसेज पाठवला. त्या महेशच्या मुळे आता माझी तुम्हा सगळ्यांच्या बद्दलच भावना आहे, की असे सर्व सुहृद मंडळी श्रीकांतजींच्या बद्दल आदर व्यक्त करायला आणि त्या निमित्ताने काही विशेष चिंतनामध्ये सहभागी व्हायला इथे उपस्थित आहेत. मंदारजींनी मला जेव्हा विचारलं, की असं सत्र आहे तर तुम्ही बोलाल का? तर अर्थातच मी आनंदाने हो म्हणालो. आणि विचार केला, की कोणत्या विषयावर बोललं पाहिजे. तर आता गेला बराच काळ माझ्या चिंतनामध्ये मला सतत तुमच्या माझ्या वैयक्तिक आयुष्यापासून ते भारतवर्ष आणि हे सारं विश्व यावर घोंघावणारी काही भयानक संकट माझ्या मनामध्ये, माझ्या मेंदूमध्ये घर करून राहिलेली आहेत. मी मंदारजींचा खूप मनापासून आभारी आहे. आभारी हा मराठीमध्ये शब्द फार औपचारिक वाटतो म्हणून मी खूप मनापासून म्हणतोय, की मी मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी माझी आणि मी करत असलेल्या कामाची ओळख सुद्धा इतक्या नेमक्या शब्दामध्ये, नेमका आत्मा सांगणारी करून दिली. अशी ओळख हृदयाला स्पर्श करून जाते. की त्यांनी जी ओळख करून दिली, तिच्याही मागची सर्व भूमिका आपण या भारत देशाचे कार्यकर्ते थेट 1975 मध्ये पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षण घेत असतानाच मला हे पुढचं जीवन दिसलं आणि आपलं करिअर काय आणि आपल्याला जीवनात कोण व्हायचं, तर भारत मातेची सेवा करणारा कार्यकर्ता असा पुढचा प्रवास आहे. वाटेमध्ये जे जे भेटलं ते फक्त वाटेतले मुक्काम आहेत. प्रवास चालूच असतो. मग या भारत मातेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम आहे, की एकीकडे तुझं काम पण कर आणि त्याला उत्तम आणि सतत अभ्यासाची जोड पाहिजे. आणि उत्तम आणि सतत अभ्यास करच, पण तो नुसता पुस्तकी नको. तर प्रत्यक्ष जमिनीवर पाय ठेवून आणि तळागाळातल्या समाजाला भिडणारं प्रत्यक्ष काम पण कर. असा कृती आणि विचारांचा मेळ. त्या मोजमापाने स्वतःला मोजत पुढे सरकताना चालूच असतो सतत अभ्यास आणि एकीकडे हाती घेतलेलं काम. ते गेला दीर्घकाळ सतत करताना मला जाणवलं आणि वाक्य पुन्हा म्हणतोय, की अक्षरशः तुमच्या माझ्या वैयक्तिक खाजगी जीवनापासून ते हा भारतवर्ष आणि सारं विश्व यावर मी 5 म्हणणार आहे. अतिशय भयानक आणि अतिशय गंभीर अशी संकट घोंघावतायत. ती कुठे लांब आहेत असं नाहीये. आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहेत. आणि ही संकट आणि त्यांचे धोके वेळेत ओळखून जर पावलं उचलली गेली नाहीत आणि ती पावलं सुद्धा तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनापासून ते या भारताची धोरणं, या जगाची धोरणं अशा सर्व रेंजवरची. तर मी तुम्हाला खरंच सांगतोय, की विशेषतः गेलं 1.5 वर्ष, पावणे 2 वर्ष मी जास्त काळजीग्रस्त आहे हा शब्द वापरतोय. कार्य चालू राहणार. ते कधीही थांबायचं नाही.
पण डिफायनिंग भावना, की माझ्या मनामध्ये सतत काळजी, आणि ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे, की भारत आणि जगासमोरचे धोके. त्यावरही चिंतन करून तुमच्याशी काय बोलू, याचा विचार करताना मला वाटलं, की आजचं माझं बोलणं, आजचा माझा संवाद हा सर्वांना खूप निगेटिव्ह आणि त्यामुळे त्यांना पण काळजीत पाडणारा वाटू शकेल. तर तो तसा निगेटिव्ह आणि काळजीत पाडणार नाही. त्या प्रत्येकावर उपाय तर आहेतच आहेत. पण म्हणूनच मी हा संवाद नेहमीच अलीकडे मी स्वीकारलेल्या 3 मंत्रांनी मी करतो नेहमी. याला मी नाव दिलंय मंत्र, की सध्या कोणाशीही संवाद करायचा असेल या प्रकारे, तर त्याची सुरुवात 3 मंत्रांनी मी नेहमी. पहिला आपल्या भारतीय विचारामधला एका शब्दामध्ये व्यक्त होणारा प्रचंड मोठा मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे ही खूण, ही बॉडी लँग्वेज आणि नमस्ते नावाचा शब्द, की नमस्ते सर्वांना. त्या एका शब्दामध्ये येतं, माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला वंदन करीत आहे. आणि त्या अर्थामध्ये सुद्धा येतं, की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे. ते आपल्या सगळ्यांच्या मधनं वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतं. पण ते समान चैतन्य या नात्याने आपण सारे समान. त्या एका शब्दामध्ये मला कळणाऱ्या, मला जाणवणाऱ्या भारतीय संस्कृतीचं ब्रह्मांड सामावलं जातं. नमस्ते. असा मी स्वीकारलेला दुसरा मंत्र आहे, सर्वांना, सर्व काळ, सर्व शुभेच्छा. ॲब्सोल्युटली, की या भारत आणि जगासमोरचे सुद्धा धोके मी सांगणार आहे. ते प्रसंगी स्पष्टपणे, आणि त्यात मला माहिती आहे, की 1-2 ठिकाणी काही परखड शब्द येणार आहेत. ते एक कार्यकर्ता म्हणून माझ्या कामाचा भाग म्हणून मी करणार. पण मुळामध्ये आहेत त्या सर्वांना, सर्व काळ, सर्व शुभेच्छा. तो सर्वांना, सर्व काळ, सर्व शुभेच्छा हा सुद्धा मला कळणाऱ्या भारतीय संस्कृतीचा मूल मंत्र आहे. मग तो संस्कृतमध्ये असू द्यात, सर्वेत्र सुखिनः सन्तु. बुद्ध महावीरांनी शिकवलेला प्राकृतातला असू द्यात, भवतु सब्ब मंगलम. आणि सर्व संतांनी भारताच्या सर्व भाषांच्या मध्ये आपल्या ज्ञानोबा तुकोबांनी सुद्धा शिकवलेला, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. या सगळ्याचं मिळून मला कळणाऱ्या सोप्या साध्या मराठी मधलं वर्णन आहे, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आणि तिसरा शब्द विशेषतः गेली 1.5-2 वर्ष आहे, खरोखर सांगतोय मोकळेपणाने, की या कोरोनाच्या परिस्थितीने माझ्या पोटामध्ये खड्डा निर्माण केलेला आहे. पोटात खड्डा पडतो हे शब्द वापरतो. पोटात खड्डा पडतो. मी बोलणार आहे त्याविषयी तुमच्याशी. पण मला जाणवलं, की त्या खड्ड्यामधून प्रार्थना प्रकट होते. ती सर्वांसाठीची प्रार्थना आहे. तो तिसरा मंत्र म्हणजे प्रार्थना, की तुम्ही सर्वजण नीट असावेत, आरोग्यपूर्ण आणि घरामध्येही सर्व सुख शांती समाधान असणारे असावेत. आणि असं करत करत आपला विस्तृत परिवार, एक्सटेंडेड फॅमिली आणि हा भारत माता नावाचा आपला सर्व परिवार, की ज्या भारत या परिवाराला विश्वाच्या कल्याणाचं काम करायचं आहे, ही प्रार्थना. खरे मी तुमच्याशी जे निवडून 5 धोके बोलणार आहे, त्यावरची उत्तरं सुद्धा मला कळलेला हा भारतीय विचार, त्यामागचं विज्ञाननिष्ठ अध्यात्म आणि ते आपल्या रोजच्या जीवनात आणणे, वैयक्तिक जीवनापासून ते राष्ट्रीय धोरणं आणि विश्वाने स्वीकारण्याची, या सर्व रेंजवर ते काम करतं. बऱ्याच वर्षांपूर्वी डे आफ्टर टुमॉरो नावाचा एक अप्रतिम चित्रपट येऊन गेला. तो पर्यावरणाच्या प्रश्नावरचा चित्रपट आहे.
आणि त्याचं जे बेस आहे तो सर्व सायन्स आहे, विज्ञान आहे सर्व. मानवाच्या ऍक्टिव्हिटीजमुळेच जगाचा पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, किंवा दुर्दैवाने आजच्या तारखेला वापरण्याचं वाक्य आहे ढासळलेला आहे. आणि जागतिक तापमान वाढीमुळे हा ढासळलेला समतोल सर्व मानवी संस्कृतीला विनाशाकडे घेऊन जातो. याची अत्यंत शास्त्रशुद्ध मांडणी करणारा तो चित्रपट आहे. उदाहरणार्थ एक फार महत्वाचा भाग आहे त्यातला, तो म्हणजे दक्षिण ध्रुवाचा अंटार्क्टिका, त्याच्या पश्चिमेला गल्फ स्ट्रीम नावाचा उष्ण पाण्याचा सागरी प्रवाह तयार होतो आणि तो उत्तरेला वाहत आफ्रिकेच्याही पश्चिम किनाऱ्याकडनं पार नॉर्थ अटलांटिक म्हणजे आर्क्टिक पर्यंत जातो, आर्क्टिक सर्कल पर्यंत. तिथपर्यंत तो उष्ण पाण्याचा असल्यामुळे तो समुद्राच्या पृष्ठभागावरनं असतो, कारण पाणी गरम ते वर येतं. आणि आर्क्टिक सर्कल पाशी पोहोचल्यानंतर त्यामध्ये तिकडचं वितळणारं थंड पाणी मिसळतं. त्यामुळे त्याची तिथे दिशा बदलते आणि तो असा आधी पश्चिमेकडे आणि नंतर अमेरिकन खंडाच्या पूर्व किनाऱ्यावरनं असा पुन्हा दक्षिणेकडे पार उत्तर दक्षिण अमेरिका पार करत पुन्हा मूळच्या अंटार्क्टिकापाशी तो मिळतो. पण आता तो थंड पाण्याचा होतो, कारण आर्क्टिक मधलं पाणी मिसळतं आणि त्यामुळे तो समुद्रातून खालून वाहतो. हा गल्फ स्ट्रीम अख्ख्या पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल सांभाळतो. आणि चित्रपटामध्ये अतिशय शास्त्रीय पद्धतीने मांडलंय की मानवी कृत्यांमुळेच जी जागतिक तापमान वाढ होते आहे, तिच्यामुळे जे सर्व बर्फ वितळते, त्या पृथ्वीच्या 2 बर्फाच्या टोप्या, आईस कॅप्स, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक, त्यामुळे आर्क्टिक वरचा बर्फ वितळण्याचा वेग वाढत चाललाय आणि प्रचंड प्रमाणावर ते पाणी येऊन गल्फ स्ट्रीमला मिळतंय. यामुळे एक ना एक दिवस तो अख्खा गल्फ स्ट्रीम असा मटकन खाली बसणार समुद्रामध्ये, की त्याचं टेम्परेचर अचानक ड्रॉप डाऊन, अचानक कोसळणार आणि त्याचा सगळ्या पृथ्वीच्या पर्यावरणावर परिणाम होऊन एक नवं हिमयुग, नवं आईस एज, हिमयुग. आणि याच्या आधीचं हिमयुग म्हणजे सुमारे 13,000 वर्षांपूर्वी होऊन गेल्याचं बोललं जातं. तर माणसानी महाकष्टानी 13,000 वर्षांमध्ये अक्षरशः कणाकणानी आणि क्षणाक्षणानी जी प्रगती साधली आहे, त्या सर्व प्रगतीचं वाटोळं काही क्षणांच्या मध्ये होऊ शकणार आहे, असा त्या सगळ्या चित्रपटाचा वैज्ञानिक, आणि ही सगळी मांडणी वैज्ञानिक आहे. माणसाच्या डोळ्यात जणू अंजन घालायला त्या चित्रपटाने हा सिनेरिओ उभा केलाय की आता त्या गल्फ स्ट्रीमचं टेम्परेचर कोसळलं आणि सगळ्या पृथ्वीचं पर्यावरणाचा समतोल कोसळला आणि त्यामुळे आलं नवं हिमयुग आणि माणूस आता त्याच्याशी संघर्ष करतोय. तर त्या चित्रपटामधला एक क्षण आणि शास्त्रज्ञांच्या टीम मधल्या दोघांचा एकमेकाशी झालेला संवाद हा प्रचंड अर्थपूर्ण आहे. हा जो शास्त्रज्ञ अमेरिकेच्या सरकारला सतत इशारे देण्याचा प्रयत्न करतो आहे की अजून उशीर झालेला नाही, वेळेत जागं व्हायला पाहिजे आणि पर्यावरणाला पूरक धोरणं अंमलात आणायला पाहिजे, नाहीतर आपली वाटचाल संपूर्ण विनाशाकडे चालू आहे. आणि ते अमेरिकन सरकार काय ऐकत नसतं. या पार्श्वभूमीवर ही गल्फ स्ट्रीम आणि पृथ्वीचा समतोल ढासळला ही घटना आणि त्यामुळे नवं हिमयुग आलं. तर या शास्त्रज्ञाचा मुलगा न्यूयॉर्कच्या एका लायब्ररीमध्ये अडकून पडलाय आणि इकडे वॉशिंग्टन DC मध्ये त्यांनी अमेरिकन सरकारला जे सांगायचं ते प्रयत्न केले आणि आता परिणाम भोगतायत. पण याला आता जायचंय आपल्या मुलाला सोडवून सुरक्षित आणायला. आणि त्या वॉशिंग्टन DC ते न्यूयॉर्क ह्याच्यामध्ये सगळं गच्च बर्फ
आणि सगळी अर्थव्यवस्था कोलमडलेली, आणि हे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर विशेष संशोधन करणारे शास्त्रज्ञ, मग त्यांच्यापाशी त्याची सगळी इक्विपमेंट्स आहेत ती घेऊन ते निघाले. आणि अजून न्यूयॉर्कला पोचायचंय त्याच्या थोडं अलीकडे सर्वत्र गच्च बर्फ, त्यामध्ये एका छोट्या टेंट मध्ये हे शास्त्रज्ञ राहतायत. आणि दुसरा एक शास्त्रज्ञ विचारतो या पहिल्या शास्त्रज्ञाला, डू यू थिंक वी कॅन सर्व्हाइव्ह दिस, असा प्रश्न आहे. डू यू थिंक वी कॅन सर्व्हाइव्ह दिस. मी पण हा चित्रपट पहिल्यांदा, मी नंतर अनेकदा पाहिला तो, पण पहिल्यांदा पाहिला तेव्हा या संवादापाशी असं मी पण थांबलो आणि कानात प्राण आणून आता हा शास्त्रज्ञ उत्तर काय देतो, डू यू थिंक वी विल सर्व्हाइव्ह दिस. आणि या शास्त्रज्ञाचं उत्तर आहे की यापूर्वी 4 हिमयुग होऊन गेली असं जिओलॉजिकल पुराव्यांनी सांगता येतं. आणि त्या सर्वांमध्ये त्यावेळी तर आपली तंत्रज्ञानातली प्रगती काहीच नव्हती, तरी मानवता जगली. तर शास्त्रज्ञ म्हणतो, आय डोंट सी व्हाय वी कांट सर्व्हाइव्ह दिस as long as we learn the right lessons. आज तुमच्याशी मी करतोय या सगळ्या संवादाचा हा सारांश आहे. मला जाणवणारे भारत आणि जगावरचे धोके, पण त्याच्यावर आपण मात करू शकू का? आणि ते धोके तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनापासून ते राष्ट्रीय आणि वैश्विक जीवनापर्यंतच्या पातळीला आहेत, आलेले आहेत, आणि तुमच्या माझ्या घरापर्यंत आलेत. नवे नवे उंबरठा ओलांडून घरात सुद्धा शिरलेत. कॅन वी सर्व्हाइव्ह दिस? माझं पण त्या शास्त्रज्ञांनी दिलेलंच उत्तर आहे की आपल्यापाशी मानवतेकडे आणि भारताकडे आणि तुमच्या माझ्याकडे पण हा टफनेस, हा रेझिलियन्स आहे. आय डोंट सी व्हाय वी कांट सर्व्हाइव्ह ॲज लॉंग ॲज वी लर्न द राईट लेसन्स. आपण या सर्वातून जर योग्य धडे घेतले तर आपण याच्यावर निश्चितपणे मात करू शकतो. आणि हे सर्व्हायव्हल विथ डिग्निटी आहे. त्यातला पहिला आणि तुमच्या माझ्या जीवनापासून साऱ्या विश्वाला वेढून राहिलेला धोका, जो मी बोलणं सुरू केलंच आहे, तो आहे पर्यावरणाचा ढासळलेला समतोल. मला आजच्या तारखेला जर कोणी विचारलं की अख्ख्या मानवतेसमोरची नंबर 1 ची समस्या काय आहे, इश्यू नंबर 1, आणि कोणताही देश असू द्या, कोणताही समाज असू द्या, आणि हे तुमचं माझं खाजगी वैयक्तिक सुद्धा जीवन, याच्या सकट कुणाचाही अपवाद नाही, अशा साऱ्या मानवतेसमोरचा इश्यू नंबर 1, तर मला डोळ्याचं पातं लवायचा सुद्धा वेळ घ्यायचं कारण नाही. त्याच्या आत माझं उत्तर आहे, पर्यावरणाचा ढासळलेला समतोल. आणि तो मानवाच्या कृत्यांमुळेच आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ झाली आहे आणि या पृथ्वीला ताप आलाय. जी धरती माता तुमचं माझं भरण पोषण करते, तिला आता हा भार सोसवेना झालाय. आणि माझ्या अभ्यासात आणि माझ्याकडनं जमणाऱ्या कामामध्ये मी याचं व्याकरण बदललेलं पाहिलं. मानवाला या मानवी कृत्यांमुळे जागतिक तापमान वाढ होते आहे आणि अशी चालू राहिली तर ती वाटचाल विनाशाकडे आहे, याची पहिली जाणीव करून दिल्याचं ग्रंथ, पुस्तक बोललं जातं. अमेरिकन पत्रकार रेचल कार्सन हिने लिहिलेलं द सायलेंट स्प्रिंग नावाचं पुस्तक, आणि ते वर्ष 1962. पण मानवाला, मानवतेला जाग फार सावकाश येत गेलेली आहे. एक 10 वर्षांनंतर म्हणजे 1972 मध्ये नॉर्वेची राजधानी ओस्लो इथे परिषद झाली आणि माणसांनी थोडे डोळे किलकिले करून बघणं चालू केलं की हे काहीतरी दिसतंय, हे जागतिक विषय. पण त्याच्या पुढचं काहीतरी ठोस पाऊल उचलायला आणखी 14 वर्ष जावी लागली. आणि 1986 मध्ये
जगातल्या सगळ्या देशांनी एकत्र येऊन हा मॉन्ट्रियल करार सही केली. त्याच्यावर माणसाच्या ऍक्टिव्हिटीजमुळेच वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होत आहेत, ते अवकाशामध्ये जात आहेत आणि तिथे साऱ्या पृथ्वीभोवती जे संरक्षणाचं ओझॉनचं आवरण आहे त्याच्याशी ते इंटरॅक्ट होत आहेत आणि त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या या सुरक्षा देणाऱ्या आवरणाला भोग पडलंय, ओझॉन होल. आणि हे असं जर चालू राहिलं तर ते वाढत जाईल आणि मनुष्य प्राणी काय, पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीला सगळा तो धोका आहे. कारण ते ओझॉनचं आवरण अवकाशातून पृथ्वीकडे येणाऱ्या अतिनील किरण, अल्ट्राव्हायोलेट रेज पासून पृथ्वीचं संरक्षण करतं. त्या ओझॉनच्या आवरणाला जर भोग पडलं तर त्या भोकातनं ती अतिनील किरण पृथ्वीपर्यंत येणार आणि त्याचे दुष्परिणाम मानवासकट सर्व सजीव सृष्टीला भोगावे लागणार. म्हणून जगाने एकत्र येऊन निदान त्या 1986 मध्ये ते ओझॉनशी इंटरॅक्ट होणारे गॅसेस आपण बंद करू. ते मुख्यतः वाहनांमधनं जे धूर येतो, ऑटोमोबाईल फ्युम्स आणि रेफ्रिजरेशनची यंत्रणा, यावर पावलं उचलली. अतिशय सावकाश गतीने जाग येत असलेल्या या मानवतेला मधली दशकामागून दशक शास्त्रज्ञ आणि कार्यकर्ते सांगतायत की पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे, चालू वर्तमान काळ. आणि तो माझ्या अभ्यासामध्ये आणि अनुभवामध्ये तो चालू वर्तमान काळ बघता बघता बदलत आता वेळ आली की पृथ्वीचा पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, नाही संपलं, ते ढासळलेला आहे. आपण सगळे, मेक नो मिस्टेक अबाउट इट, आपण सगळे बोनस वेळावर जगतो आहोत. आपण बोनस टाइम. आणि पृथ्वीच्या पर्यावरणाचा पॉइंट ऑफ नो रिटर्न पार झाला आहे का, तर काही जाणकार शास्त्रज्ञ आता सुद्धा सांगतायत की आता तो पॉइंट ऑफ रिटर्नच्या पलीकडे तर गेलाच आहे. ते सांगतायत की हा पर्यावरणाचा समतोल पुनर्स्थापित करायला सुद्धा जी पावलं उचलली जातील, एकतर ती आता पुरणार नाहीयेत आणि त्या पावलांनी सुद्धा तरी काही काळ कार्बन वाढत राहणार आणि पर्यावरणाचा समतोल ढासळून प्रचंड प्रमाणावर हानी होणे, यावर ग्रंथामागून ग्रंथ लिहिले गेले आहेत. तरी एक प्रकारे म्हणा की माझ्यातला जो अति आशावादी कार्यकर्ता आहे त्याला वाटत राहतं इट इज लेट बट नॉट येट टू लेट. उदाहरणार्थ, मधल्या सर्व वर्षांमध्ये शास्त्रज्ञांनी एक इंडिकेशन, एक खूण सांगितली होती की समजून चालायचं की आता पर्यावरणाचं समतोल ढासळलेला आहे आणि मानवतेला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यांनी एक इंडिकेटर सांगितला होता की आर्क्टिक महासागरामध्ये जो परमनंट बर्फ आहे, परमनंट, तो गेली 13,000 वर्ष आहे. उद्या जर कधी अशी वेळ आली की आर्क्टिक महासागरातला बर्फ समर टाइम, उन्हाळ्याच्या काळामध्ये वितळला आणि त्या महासागरातून नॉर्मल जहाज जा-ये करू शकतायत, अशी जर वेळ आली तर शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की दॅट इज बिगिनिंग ऑफ द एंड. समजून चला की शेवटाची ती सुरुवात झालेली आहे. श्वास रोखू नये का मित्र हो. 2011च्या उन्हाळ्यात, समर टाइम, समर 2011, आर्क्टिक महासागरातला आधीची 13,000 वर्ष असलेला सर्व बर्फ वितळला आणि तिथून नॉर्मल जहाज सुद्धा जा-ये करू लागली. पॉइंट ऑफ नो रिटर्न. शास्त्रज्ञांनी दुसरा सांगितला होता निकष की अंटार्क्टिका म्हणजे दक्षिण ध्रुव, तिथे खाली जमीन आहे. आर्क्टिकवर वर महासागर आहे, पण अंटार्क्टिकाला खाली जमीन आहे आणि तिच्यावरही गेली 13,000 वर्ष साठून राहिलेला परमनंट बर्फ आहे. आणि मग अंटार्क्टिकाच्या भोवती जो महासागर आहे त्यामध्ये हजारो किलोमीटर लांबपर्यंत सुद्धा त्या महासागरावर तरंगणारा बर्फ आहे आणि तो बर्फ या अंटार्क्टिका खंडाशी जोडलेला आहे. त्याला आईस शेल्फ असं नाव आहे. आणि शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं
की ते आईस शेल्फ जर अंटार्क्टिकाच्या खंडापासून तुटले आणि वेगळे होऊन महासागरामध्ये स्वतंत्रपणे तरंगू लागले तर समजून चला बिगिनिंग ऑफ द एंड. तर आता गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्याला दरवर्षी एका आईस शेल्फ बद्दल ऐकायला मिळतं. लेटेस्ट सुद्धा आहे आता की पार अमेरिकेचं मॅनहटन एवढ्या आकाराचा आईस शेल्फ अंटार्क्टिकाच्या खंडापासून तुटला, क्रॅक झाला आणि सूप मध्ये कसे ब्रेडचे तुकडे तरंगतील तसा महासागरामध्ये ते तरंगू लागले. हिमालयाची सुद्धा हीच स्थिती आहे, ज्या प्रोसेसचं नाव डिग्लेसिएशन, की वाढत्या तापमानामुळे बर्फ प्रचंड वेगाने वितळत चालला. त्याचा परिणाम म्हणजे हिमालयाच्या पठारावर ज्या नद्यांचे उगम पावतात, तर पहिल्या टप्प्यात प्रचंड वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे त्या नद्यांना येणार प्रचंड मोठे पूर, की ज्यांनी मोठी हानी होणार. आणि ते बर्फ जर संपलं तर मग या सर्व प्रदेशाचं वाळवंटीकरण चालू होणार. चीनला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य 2 नद्या हो हँग हो आणि यांगझे या त्या हिमालयाच्या तिबेटच्या पठारावर उगम पावतात. साऊथ ईस्ट एशियाची गंगा, तिला मेकॉंग नाव आहे, तो मेकॉंग शब्द मा गंगावरनच आलेला आहे, ती या तिबेटच्या पठारावर उगम पावते. आपली ब्रह्मपुत्रा, सिंधू नदी, पंजाबला ज्या 5 मोठ्या नद्यांच्या नावांमुळे पंजाब हे नाव आहे, आणि गंगा यमुना सगळ्या हिमालयात उगम पावतात. कल्पना करा तुम्ही की मानवतेची वाटचाल कोणत्या भीषण भवितव्याकडे चालू आहे. बरं, मग पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे ज्या अडचणी निर्माण होणार आहेत तिथपर्यंत जाण्याची सुद्धा किती वेळ येईल का त्याच्या आधी देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या समाज समूहांच्या मध्ये युद्ध चालू होतील. अनेक तज्ञांनी आत्ता सांगणं चालू केलंय की पाण्याचं दुर्भिक्ष्य तयार होणार आणि त्यामुळे देशांमधली युद्ध त्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे होण्याच्या शक्यता आहेत. त्यामध्ये सुद्धा नंबर 1 वर बहुधा भारत आणि चीनच येतील. आणि केवळ मॅकमोहन रेषेमुळे भारत चीन मध्ये तणाव उद्भवून युद्ध होईल असं समजू नका. ब्रह्मपुत्र नदी, सिंधू नदी, चीनच्या ताब्यात जो हिमालयाचा भाग आहे त्याच्यावर जे चीनचे सगळे प्रयत्न चालू आहेत की ते पाणी वळवून तिकडे सिंकियांग प्रांताला न्यायचे. आणि त्या ब्रह्मपुत्रेवर, जिथे ती ब्रह्मपुत्रा तिबेटच्या पठारावर अशी वळून भारतात येते, त्या ठिकाणी चीनने एक धरण बांधणं चालू केले आणि तो भारत आणि चीन मधला आता तणावाचा मुद्दा आहे. असं विविध देशांच्या मध्ये आहे. वॉटर स्ट्रेस्ड देश आणि त्यातून उद्भवणारी युद्ध किंवा पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे तिथले मानव समूह आता पोटा पाण्याच्या शोधार्थ नव्या प्रदेशांमध्ये जाऊ इच्छिणार. क्लायमेट रेफ्युजी असं त्याला नाव आहे. आणि त्याचे सुद्धा भीषण परिणाम जागतिक शांततेवर होऊन त्याची परिणती रक्तपात आणि युद्धामध्ये होऊ शकते. उदाहरणार्थ, आफ्रिकेतल्या अनेक देशांमध्ये टोकाची जंगलतोड आणि निसर्गाची हानी यामुळे जी स्थानिक इकोसिस्टीम आहे ती ती उद्ध्वस्त झाली. त्यातून त्या विविध देशांमधल्या वेगवेगळ्या टोळ्या, ट्राइब्स यांची आपसामध्ये चक्क रक्तपात चालू आहे. आणि लाईव्हलीहूड हरवलेली माणसं मग काही करून आता युरोपमध्ये येऊ म्हणतात. युरोपमध्ये की काही असतील ते पैसे स्मगलरना चारून भूमध्य समुद्र पार करून, आणि ज्या बोटीमध्ये 20 जण बसण्याची क्षमता आहे त्या बोटीवर 200-200, 400-400 जण बसून काही करून ते युरोपमध्ये यायचा प्रयत्न करतायत. आणि त्या नादामध्ये त्या बोटी उलटतायत, माणसं मरतायत, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, स्त्रिया, हे सर्व क्लायमेट रेफ्युजी.
आणि त्यांचा विरोध देशादेशांनी करणं चालू केलं की आम्ही काही यांना ऍक्सेप्ट करणार नाही, यांच्यानी इथं आमची पहिली जबाबदारी आमच्या देशातल्या लोकांप्रती आहे, यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, आरोग्याचे प्रश्न आम्ही नाही घेणार त्यांना. मी तुमच्याशी बोलतोय ह्या क्षणाला सुद्धा बेलारूस आणि पोलंड याच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव चालू आहे आणि युद्ध होण्याची शक्यता बोलली जाते. त्याचं कारण आफ्रिकेतले निर्वासित बेलारूसच्या द्वारा युरोपमध्ये जाण्यासाठी पोलंडमध्ये जायचा प्रयत्न करतात, रेफ्युजी. आणि पोलंडने आपलं सैन्य तैनात केलं की आम्ही यांना येऊ देणार नाही. बरं, मग या दुर्दैवी शक्यता कुठे तिकडे लांब बेलारूस आणि पोलंडमध्ये अशा समजुतीत आपण नको राहूयात. जागतिक तापमान वाढीमुळे हा जो बर्फाच्या वितळण्याचा वेग वाढला, त्याच्या परिणामी समुद्राची पातळी वर चालली आहे. आणि हे असं जर चालू राहिलं तर या शतकाच्या मध्यापर्यंत समुद्राची पातळी 6 मीटरनी वर जाईल. याचा अर्थ समुद्र किनाऱ्यावरची गावं पाण्याखाली जातील. सगळ्या जगाचा विचार केला तर त्यापैकी 40% लोकसंख्या समुद्राच्या काठावर राहते. आणि नुसती संख्येने 40% समुद्राच्या काठावर राहते असं नव्हे, तर बहुतेक देशांच्या ज्या आर्थिक राजधान्या, इकॉनॉमिक सेंटर्स ही समुद्र काठावर आहेत. लंडन, न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, शांघाय, आपलं मुंबई, कलकत्ता, चेन्नई. तर थरकाप होतो माझ्या जीवाचा की हे पाण्याखाली जाणं जर चालू झालं तर तिथली लक्षावधी आणि कोटीच्या भाषेतली लोकसंख्या, तिचं भवितव्य काय, ते जातील कुठे आणि त्यातून काय प्रकारची प्रेशर्स निर्माण होतील. पुन्हा उदाहरणार्थ, अशा प्रकारे जर समुद्राची पातळी वाढली, श्वास रोखू नये का, अशा प्रकारे जर समुद्राची पातळी वाढली तर 2/3 बांगलादेश पाण्याखाली जाणार आहे. मी थांबलोय 5 सेकंद. त्याला म्हणतात की हा मुद्दा मनामध्ये सिंक होऊ दे, सिंक उतरू दे मनामध्ये. की कल्पना करा की जर बांगलादेश पाण्याखाली जाणं चालू झालं प्रोसेस, ते असं एका रात्रीत होणार आहे असं नाहीये. उदाहरणार्थ आता सुद्धा पॅसिफिक महासागरातलं तुवालू हे बेट पाण्याखाली जाणं चालू झालेलं आहे. त्या बेटावरचं सरकार आणि नागरिक आता इतर देशांना आवाहन करतंय की आम्हाला तुम्ही स्वीकारा आणि त्यातल्या काही निवडक जण आम्ही घेऊ असा करार तुवालूचा न्यूझीलंडशी झालाय. कुठे जातील? मालदीव्स जाणार आहे पाण्याखाली. आणि बांगलादेश अशा प्रकारे जर पाण्याखाली, तर ते बांगलादेशी कुठे जातील? त्याला आपण भूगोलाचे फार तज्ञ असण्याची गरज नाहीये. बांगलादेशच्या सर्व बाजूंनी फक्त भारतच आहे, त्यांना जायला दुसरी दिशा नाही. आणि मग लक्षात घ्या, आत्ता अजून कशात काही नाही, तर भारतामध्ये बेकायदेशीररित्या घुसलेले बांगलादेशी सुमारे 2 कोटी आहेत. त्याचा ताणतणाव, त्यातनं उद्भवणारे जातीय सुद्धा तणाव, त्या बांगलादेशीतले काही जण तरी इस्लामिक दहशतवादाचा पुरस्कार करतात आणि दहशतवादी गतिविधींमध्ये सामील आहेत, हे चित्र आहे. उद्या बांगलादेश या प्रकारे पाण्याखाली जाऊ लागला, ते जातील कुठे? आणि त्यातनं उद्भवणारे ताण, तेव्हा एका त्या पर्यावरणाच्या समस्येतूनच पुढच्या या सर्व समस्या सुद्धा निर्माण होणार की ज्याची मी हिंट आणि ज्याच्याकडे मी बोट दाखवून झालेलं आहे. अशी ही मानवतेसमोरची नंबर 1 ची समस्या किंवा इश्यू. मी म्हणालो, अभ्यासात मला जाणवतं की मानवता त्या पॉइंट ऑफ नो रिटर्नच्या पलीकडे गेली आहे की काय. पण उपाय आहेत का नाही, तर याच्यावर निश्चित उपाय आहेत. आत्ता काल आज मध्ये ती ग्लासगोची COP26 ही परिषद पूर्ण झाली. तिचा निष्कर्ष काही समाधानकारक नाहीये, पण मानवाच्या रेझिलियन्सवर माझा विश्वास आहे.
माझा सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर सुद्धा विश्वास आहे. आणि समस्येनी नुसतंच चिंताक्रांत होऊन बसलो तर त्याच्यात उत्तर नाहीये, पण त्या विज्ञान निष्ठेतून उत्तर शोधता येणं शक्य आहे. उदाहरणार्थ, एका वैज्ञानिक प्रक्रियेवर शास्त्रज्ञ काम करतायत. तिचं नाव आहे CCS. CCS म्हणजे कार्बन कॅप्चर आणि सिक्वेस्ट्रेशन. म्हणजे अशी टेक्नॉलॉजी की जी हवेतून डायरेक्ट कार्बन शोषून घेऊ शकेल आणि तो सुरक्षित स्वतंत्रपणे राखून ठेवू शकेल. ही टेक्नॉलॉजी जर जमली तर जे सायक्लिकल, की आपण मुख्यतः कार्बन जाळूनच वीज निर्माण करतो, त्यामुळे हे ग्रीन हाऊस गॅसेस होतात आणि हवेमध्ये कार्बनचं प्रमाण वाढतं. पण आता CCS मुळे तेच कार्बन जर शोषून घेता आलं आणि ते बाजूला सिक्वेस्ट्रेशन राखून ठेवता आलं, तर पुन्हा भविष्य काळामध्ये त्याचंही ऊर्जेचं साधन म्हणून अशी एक ऊर्जेची सायकल तयार होऊ शकेल. अशा अनेक वैज्ञानिक सूत्रांमध्ये त्याचं उत्तर आहे. एक शास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांनी या पर्यावरणाच्या समस्येवर 3 ग्रंथ लिहिले. त्यातल्या 3ऱ्या ग्रंथामध्ये त्यांनी एक उपाय सुचवलाय. तेच त्या पुस्तकाचंही नाव आहे. पुस्तकाला त्यांनी नाव दिलंय हाफ अर्थ. हाफ अर्थ. आणि तो सोल्युशन सांगतो की साऱ्या मानवतेने एकत्र येऊन जर ठरवलं की निम्मी पृथ्वी वनस्पती सृष्टीखाली पाहिजे, एफॉरेस्टेशन, निदान 50%, तर मग ते शास्त्रीय गणित आहे की ती वनस्पती सृष्टी हे कार्बन सिंक आहे. आणि मग जो पृथ्वीचा समतोल पुन्हा रिस्टोर, पुनर्स्थापित, आणि आता स्थापना झाल्यावर तो ढासळता कामा नये, तर मग तो समतोल स्थापित करता येईल. 50%, हाफ हाफ अर्थ असं त्याचं सोल्युशन आहे. आणि नेहमीप्रमाणे मला कळणाऱ्या आपल्या भारतीय विचारामध्ये सुद्धा त्याचं सोल्युशन आहे. ते आहे आपल्यापैकी प्रत्येकाने आपला कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करणे. की मी काय प्रकारची जीवनशैली ठेवतोय. तर माझ्या जगण्यामधून जर फार मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असेल, भोगवादी जीवन पद्धती, तर आता मी माझं, कुटुंबाचं आणि विश्वाचं अकल्याण साधतोच आहे. पण भारताने शिकवलेला जो साधी राहणी आणि उच्च विचारसरणी किंवा भोगवादा पलीकडे जाणारा जीवनाचं खरं सुख आणि खरं आनंद या दिशेने, तर आपण प्रत्येक जण करू शकतो अशी निश्चित गोष्ट आहे आपला कार्बन फुटप्रिंट रिस्ट्रिक्ट करणे, मर्यादित करणे, आपला कार्बन फुटप्रिंट कमी करणे. मला वाटतं तुम्हालाही लक्षात येईल की त्या एकट्या पर्यावरणाच्या प्रश्नावरही सुमारे तासभर बोलता येणं निश्चितच शक्य आहे. दुर्दैवाने म्हणतोय मी. पण असा तो डिफाईन करून आता मी दुसरा मुद्दा, जो माझ्या मूळच्या बोलण्यात सुद्धा आला होता आणि पुढचे सुद्धा आता येऊन गेलेले, तो दुसरा मुद्दा आहे कोरोना. साऱ्या विश्वावर तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनासकट घोंगावणारं, आज मी तुमच्याशी संवाद करू इच्छितो असं दुसरं संकट किंवा दुसरा धोका एकटा कोरोना नाही, तर अशा प्रकारचे भविष्यातही उद्भवू शकतात असे व्हायरस. एक त्या कोरोनानेच मुळात आपल्यासमोर भीषण परिस्थिती तर निर्माण केलेली आहेच. आणि त्या दुष्काळामध्ये नुसता 13वा, 14वा, 15वा महिना नाही, हे जणू दुष्काळाचं वर्ष असल्यासारखं आत्ता काही काळापूर्वी, काही दिवसांपूर्वी बिल गेट्सने एक विधान केलं. लक्षात घ्या, हाच बिल गेट्स आहे की ज्यांनी 10 वर्षांपूर्वी 2010 मध्ये असं प्रेडिक्शन मांडलं होतं की एखादा व्हायरस जगामध्ये धुमाकूळ घालू शकतो आणि तो लक्षावधी जीवन घेईल आणि अख्खी अर्थव्यवस्था पण उद्ध्वस्त करून सोडेल. हे बिल गेट्स 2010 मध्ये पण बोलला होता. बरं, तो एकटा असं नाही, शास्त्रज्ञांची याच्यावर पुस्तकं पण लिहिली गेलेली आहेत की माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसवर काम करतोय
पण दुर्दैवाने यातला एखादा व्हायरस जर निसटला काही कारणाने आपल्या नियंत्रणापलीकडे, तर आता जे इंटरकनेक्टेड आणि इंटरडिपेंडंट जग आहे, त्यामुळे तो व्हायरस सुद्धा प्रचंड वेगाने जगभर पसरेल आणि तो रोखायला काय आपल्या आरोग्याच्या यंत्रणा सुसज्ज नाहीत. ते आपण पाहिलं की साधारण नोव्हेंबर डिसेंबर पासून चीन त्यातल्या वुहान पासून सुरुवात होईल आणि तोच बिल गेट्स आत्ता काही दिवसांपूर्वी म्हटलाय की याहून भयानक पॅन्डेमिक महामारी येणं शक्य आहे. बिल गेट्सचं वाक्य आहे, द वर्ल्ड इज नॉट रेडी फॉर द नेक्स्ट व्हायरस. असा पुढचा त्याच्यासाठी जग तयार नाहीये. आज आपल्याला अजून पत्ता नाही की हा व्हायरस नेमका वुहान मधून कसा तयार झाला. तो पत्ता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण लावू शकत नाहीये. चीन WHO शी सहकार्य करत नाहीये आणि त्या चीनची वुहान मध्ये व्हायरॉलॉजिकल लॅबोरेटरी आहे. तिथे वेगवेगळ्या व्हायरसवर प्रयोग चालू होते आणि ज्याला बायोलॉजिकल वॉरफेअर असं नाव आहे. आणि मग हे बायोलॉजिकल वॉरफेअर पण असू शकेल का प्रत्यक्ष वॉरफेअर म्हणजे हा व्हायरस चीननी मुद्दाम जगावर सोडला असं जरी नसेल, तरी त्या बायोलॉजिकल वॉरफेअरवर चीन त्या वुहानच्या लॅब मध्ये काम करत होतं आणि कुठल्या तरी कारणाने तो तिथनं निसटला व्हायरस आणि तो पसरला वुहानच्या द्वारा जगभर. चीनचा दावा आहे की त्यांचं जे प्राण्यांचं मार्केट, वेट मार्केट, त्यामधनं पसरला का. पण पहिल्या बातम्या साधारण नोव्हेंबर डिसेंबर 2019 पासून येणं चालू झालं की असं काहीतरी भीषण तिकडे वुहान मध्ये घडत आहे. भारतातले पहिले पेशंट सापडले जानेवारी महिन्यामध्ये. ते सापडले केरळमध्ये आणि ते आले होते दुबईतनं. आणि बघता बघता ती सर्व लाट इराणकडनं युरोपभर जाऊन अमेरिकाभर आणि रोज लाखांच्या भाषेत नव्याने कोरोना होत आहेत आणि हजारांच्या भाषेत मरतायत. करत करत शेवटी WHO नी 10 मार्च 2020 ला जाहीर केलं की हे ग्लोबल पॅन्डेमिक, एक जागतिक महामारी आहे. आपला अजूनही त्याच्याशी संघर्ष चालू आहे आणि तो भीषण आहे. मला काही जगातल्या घडामोडी आणि काही शास्त्रज्ञांची विधानं इथपर्यंत जाण्याची गरज नाहीये. दुर्दैवाने मला 100% खात्री आहे की तुमच्यातल्या प्रत्येकाकडे सुद्धा यावरचे सांगण्याजोगे मन हलवून सोडतील असे दुःखद अनुभव असणारच आहेत. त्याला मी तुमच्याशी आज बोलणं चालू करताना म्हणालो, माझ्या पोटात खड्डा पडतो. मी जर 2 आकडे शेजारी शेजारी ठेवले तर आपल्याला मॅग्निट्यूड, प्रमाण लक्षात येणं आणखी सुरू होईल कदाचित. अख्ख्या दुसऱ्या महायुद्धामध्ये, अख्खं दुसरं महायुद्ध, शस्त्रास्त्रांनी लढलं गेलेलं, लक्षावधींच्या सेना एकमेकाविरुद्ध लढत होत्या आणि अंतिमतः जिच्यामध्ये अणुबॉम्ब सुद्धा टाकण्यात आला. अख्ख्या दुसऱ्या महायुद्धामध्ये मेलेल्या, मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या सुमारे 50 लाख आहे. आणि आता गेल्या 1.5 वर्षात जगभर कोरोनाने मेलेल्यांची अधिकृत संख्या 70 लाखापेक्षा जास्त. आणि तरी हे बोललं जात आहे की तो 70 लाख हा खरा पूर्ण आकडा नाही, खरा आकडा बहुधा याहून मोठा असणार आहे. माझ्या पोटात खड्डा पडतो बघ. आणि ती पहिली लाट ती म्हणे ओसरली आणि एप्रिल 2020 मध्ये त्याहून भीषण दुसरी लाट आली. तिने तर किती जणांना गिळलं ह्याची खरोखर काही गणती नाही. आणि आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याच्या उंबरठ्यावर, किंवा खरं म्हणजे दुर्दैवाने बहुधा डी फॅक्टो प्रत्यक्षात कोलमडलेलीच. आणि मेडिकल कम्युनिटी सुद्धा एक प्रकारच्या संभ्रम, कन्फ्युजन मध्ये की ह्याच्यावर उपाय काय. त्यांची पण लर्निंग प्रोसेस आहे की ह्याच्यावर मग काय पॅरासिटामॉल द्यायचा का,
रेमडेसिवीर द्यायचं का, स्टिरॉइड्स द्यायचे का, ही त्यांची पण लर्निंग प्रोसेस. बरं, ते एक खड्डा भरायला जावा तर तोवर दुसरा खड्डा पडतोय, कारण निष्पन्न होत आहे की त्या स्टिरॉइड्सचे परिणाम पोस्ट कोरोना इफेक्ट्स याच्यामध्ये होऊन म्युकोरमायकॉसिस किंवा अन्य व्याधी पण निर्माण होत आहेत. आणि पोटात खड्डा पाडणारी यापेक्षा मोठी पोस्ट कोरोना इफेक्ट, यापेक्षा मोठा पोस्ट कोरोना इफेक्ट हा म्हणजे डिप्रेशनची लाट, एक पॅन्डेमिक, नुसता कोरोनाचा नाहीये, तर माझ्या अनुभवात पण आहे आणि ते मी शास्त्रीय अभ्यासात पण वाचतोय की अनेक जणांच्या मनस्थितीवर त्याचे परिणाम होत आहेत. आणि वाटायला फिजिकली कोरोना बरा झाला पण छातीत धडधड, झोप न लागणे, कसली तरी अनिश्चितता दाटून येणे, काहीच करावंसं न वाटणे, अशांचं मी भल्या भल्यांचं पण झालेलं पाहिलंय. त्या कोरोनाने निर्माण केलाय पोटात खड्डा. माणसांच्या दुःखाने भरलेल्या इतक्या कहाण्या आहेत की कोणाला झाला कोरोना तर वेळा अशा आल्या की त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागाच नाही. डॉक्टर मंडळी पण दिवस रात्र, एका बाजूला काम करणारी डॉक्टर मंडळी दिवस रात्र मरतायत आणि दुसऱ्या बाजूला कमी प्रमाणात, अगदी मुठभर, पण त्या थोड्या नालायकांच्यामुळे सगळ्या डॉक्टर मंडळींना जणू दोष दिला जातोय, कारण काही हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर्सनी ही नफा मिळवण्याची संधी मांडली आणि पेशंटना वाटेल तो आवाच्या सवा चार्ज करणं चालू केलं. तर मग बेड नाही. जर कोणाला मिळाला पण ऑक्सिजनची गरज आहे तर ती व्यवस्था वेगळी लागते. तर बेड आहे पण ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन आहे तर व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर आहे तर आयसी युनिट किती करणार? ती आयसी युनिट ही फार हायटेक आणि स्पेशलाइज गोष्ट आहे. आयसी युनिट्स आणि एकेका घरातली 6-6, 8-8, 10-10 जण एका वेळी कोरोनाग्रस्त, आणि त्यातले कोण होम क्वारंटाईन तर कोणी हॉस्पिटलमध्ये. मला अशी घरं माहिती आहेत की ज्या घरातले 3 आई वडील आणि मुलगा एका वेळी कोरोना, त्यातनं मुलगा झाला बरा पण आई वडील गेले आणि ते अजून मुलाला माहिती पण नाही, कारण तो अजून कोरोनाशी संघर्ष करतोय. एकमेकांशी भेटीगाठी नाहीत. आपले जे प्रिय व्यक्ती गेले त्यांचे अंत्यसंस्कार सुद्धा, म्हणजे दुःखाला पण वेळ नाही, अशी एक भयंकर पोटात खड्डा पाडणारी स्थिती या कोरोनाने निर्माण केली. आपण त्याच्याशी झगडतो पण आहोत आणि मी पुन्हा विश्वास व्यक्त करतो की ते आपण यशस्वीरित्या करू. पण कोरोना आणि तत्सम व्हायरसेस याचा धोका अजूनही संपलेला नाही. दक्षता घेणं आपल्या हातात आहे, व्हॅक्सिनेशन आपल्या हातात आहे, की ज्यामध्ये भारत आणि महाराष्ट्राने पण कामगिरी चांगली बजावल्याचं आता दिसून येत आहे आपल्याला. त्या व्हॅक्सिनवर नाही आली व्हॅक्सिन हेजिटन्सी, मग कुठे आला व्हॅक्सिन नॅशनॅलिझम, आणि त्यामध्ये भारताने सगळ्या जगासमोर एक आदर्श कामगिरी करून चांगलं उदाहरण घालून दिलेलं आहे. पण असे व्हायरसेसचे धोके आहेत आणि त्याच्यासाठी मानवतेपासून ते आपल्या वैयक्तिक जीवनापर्यंत आपण सगळ्यांनी सज्ज होणं अत्यावश्यक आहे. तिसरा धोका, माझं म्हणणं आहे की तो जगाला आहे आणि त्या जगामध्ये नंबर 1 वर आधी भारत येईल. तो धोका कुणाला आहे? त्याच्या अमेरिका नंबर 2 वर येईल, पण नंबर 1 वर भारत आहे. मी यादी करत असलेल्या नंबर 3 वर आहे धोका चीनच्या रूपाने. चीन हा धोका असं स्पष्टपणेच बोलतोय, चीन. भारताच्या इतिहासावर ओझरती जरी नजर टाकली तरी दिसून येईल की विशेषतः गेल्या 2300 वर्ष, म्हणजे इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये अलेक्झांडरचं आक्रमण, इथपासनं जर भारताचा इतिहास पाहिला तर ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम या देशावर कोणतं ना कोणतं तरी विदेशी आक्रमण चालू आहेच. आणि महाकष्टाने आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि दीर्घकाळ नंतर, फाळणी नंतरचा होईना पण तो एकसंध भारत आपल्या ताब्यात आला. इथपासूनच्या 15 वर्षात
आजपर्यंत जी आपली दिशा आणि जी सीमा सुरक्षित होती, तिची सुरक्षितता संपली आणि चीन थेट भारताच्या सीमेला येऊन भिडला. चीननी तिबेट 1950 मध्ये गिळंकृत केला. तो करत असताना सरदार पटेल यांच्यासारख्या दूरदृष्टीची व्यक्ती त्यावेळच्या भारत आणि विशेषतः पंतप्रधान नेहरूंना कल्पना देत होती की आता हा थेट भारताला धोका आहे. पण नेहरूंनी सरदार पटेलांचं ते पत्र कॅबिनेट समोर मांडलं सुद्धा नाही. देशाच्या दुर्दैवाने सरदार पटेल लवकर गेले आणि उलट नेहरूंच्या नेतृत्वाखालच्या भारताने तर तिबेट हा चीनचा अविभाज्य घटक आहे अशी मुळी मान्यताच देऊन टाकली. सगळा भारत चीन संबंध हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे. पण आजच्या तारखेला पाकिस्तान हा भारताचा मुख्य धोका नाही. माझ्या यादीत तो पुढच्या नंबरवर येतोय. तो एका वेगळ्या मोठ्या कारणाकरता येणार आहे आणि मी त्याही वेळी हे वाक्य पुन्हा बोलीन की तो पाकिस्तान आणि चीनची सुद्धा युती आहे. ऑल वेदर फ्रेंड्स, ती भारताची शत्रुत्व करण्याच्या निमित्तानेच आहे. पण आता आजच्या तारखेला एक जागतिक महासत्ता म्हणून आकार धारण केलेला चीन, तो वन चायना पॉलिसी सांगतो. आता अमेरिकेच्या नजरेला नजर भिडवून उभा राहतो. चीनच्या सीमारेषा एकूण 14 देशांना भिडतात आणि त्या 14च्या देशांशी चीनचे मतभेद आहेत आणि भांडणाचे मुद्दे चालू आहेत. पण चीननी सैन्य सुद्धा जास्ती जमा केलेलं, अवकाशाच्या विकासात सुद्धा प्रगती साधली आणि सॅटेलाइट्स, ते सॅटेलाइट उद्ध्वस्त करणारी पण मिसाईल्स, अण्वस्त्र सज्जता, अण्वस्त्र घेऊन जाणारे सॅटेलाइट आणि सर्व प्रकारच्या युद्धाची सर्वंकष तयारी आजच्या तारखेला चीननी केलेली आहे. एक नवा महासत्तांचा संघर्ष आकाराला येतो आहे. तो अमेरिका विरुद्ध चीन असणार, पण पहिला धोका भारताला आहे. आणि तो नुसता ब्रिटिशांच्या काळामध्ये तिबेट आणि भारतामधली जी सीमारेषा आखली गेली तिचं नाव मॅकमोहन रेषा, आणि चीन म्हणतं की आम्हाला ती मॅकमोहन रेषा मंजूर नाही, एवढ्यापुरता तो मर्यादित नाही. चीननी भारताला सर्व बाजूंनी विळखा घालण्याचं धोरण स्वीकारलंय, ज्याचं नाव आहे स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थिअरी. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स थिअरी. आणि त्यामुळे नेपाळ चीन मैत्रीचं नवं पर्व, त्या नेपाळमध्ये माओवाद्यांचा विजय आणि आता ते भारत विरोधी धोरण चीनच्या नादाला लागून स्वीकारण्याच्या उंबरठ्यावर. भूतान तर चीनची ही जी चेकबुक डिप्लोमसी, की आधी ते डोकलामला ताब्यात घेण्याचे प्रयत्न भारताने यशस्वी होऊ दिले नाहीत, तर आता भूतानला प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करू की ज्यामुळे भूतानची धोरणं चीनच्या बाजूची झाली पाहिजे. म्यानमार, तिथली लोकशाही संपवून आता तर लष्करी सत्ता आहे की जी चीनच्या जवळची आहे. त्या म्यानमारमध्ये काही बंदरं आणि विकासाचे काही प्रकल्प चीन करत आहे, पण त्यामुळे तिथे चीनला पाऊल ठेवायला जागा होते आहे. श्रीलंका, तर श्रीलंकेच्या सरकारने आधी ते हंबानटोटा बंदर विकसित करण्याचं काम चीनी कंपन्यांना दिलं. त्यासाठी कर्ज चीनकडूनच घेतलं. आता ते कर्ज फेडता येत नाही म्हणून 99 वर्षांकरता हंबानटोटा बंदरच चीनच्या ताब्यात. सेम गोष्ट आता कोलंबो बंदराबद्दल घडते. म्हणजे चीन आणि त्याच्या नेव्ही सकट भारताच्या शेजारी आले. मालदीव्स, आधी तिथे लोकशाही होती आणि तोपर्यंत मालदीवची धोरणं भारताला अनुकूल आहेत. पण मग मध्ये मालदीवच्या लष्कराने लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाला अटक करून सत्ता ताब्यात घेतली. तिथून पुढे आता मालदीवची धोरणं जास्ती प्रो चायना आहेत आणि भारत विरोधी आहेत. आणि पाकिस्तानच्या रूपाने तर भारताला एक शाश्वत धोका
14 ऑगस्ट 1947 पासून आहेच. तो पाकिस्तान स्वतःला, पाकिस्तान आणि चीन दोघेही एकमेकांचे ऑल वेदर फ्रेंड्स म्हणवतात. त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे करार आहेत. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर पाकव्याप्त काश्मीरमधनं उतरत येतं. असा भारताभोवतीचा विळखा जणू पूर्ण झाल्यासारखं. आणि तिकडे बलुचिस्तानचा सागरी किनारा, तिथलं हे ग्वाडार हे बंदर पाकिस्ताननी तयार करायला, डेव्हलप करायला दिलं चीनला. त्या ग्वाडार बंदरामध्ये आता चीनची नेव्ही पण येऊन लागू शकते, असा भारताच्या बाजूनीचा विळखा. एक अमेरिकन विचारवंत आणि तो त्यांच्या फॉरेन पॉलिसीमध्ये सहभागी आहे असा ग्रॅहम ॲलिसन यांनी थुसिडायडीज ट्रॅप नावाचा ग्रंथ लिहिलाय. हा थुसिडायडीज म्हणजे प्राचीन ग्रीक इतिहासकार. आणि ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये अंतर्गत यादवी युद्ध झालं. ते मुख्यतः स्पार्टा विरुद्ध अथेन्स असं युद्ध होतं. तिथपासून स्टार्ट करून या ग्रॅहम ॲलिसननी त्याच्या पुस्तकामध्ये अशा 21 उदाहरणांची चर्चा केली आहे की आत्ताची अस्तित्वात असलेली महासत्ता आणि तिला आव्हान देणारी नवी सत्ता जेव्हा उदयाला येते तेव्हा त्याची परिणिती या दोन सत्तांमधल्या युद्धामध्ये होते. याला त्यांनी नाव दिलंय थुसिडायडीज ट्रॅप. प्राचीन ग्रीसमध्ये आधी महासत्ता होतं स्पार्टा, पण समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे व्यापारातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती आली आणि अथेन्सचा प्रचंड विकास झाला. त्या विकासामुळे अथेन्स एक महासत्ता म्हणून उदयाला आलं. त्याची परिणती म्हणजे अथेन्स विरुद्ध स्पार्टा. आणि मग ग्रीक मधली जी वेगवेगळी सिटी स्टेट्स होती त्यांनी या दोनातल्या कोणाची तरी बाजू घेऊन अंतर्गत यादवी युद्ध झालं. त्याचं इतिहासातलं नाव आहे पेलोपोनेशियन वॉर. हा थुसिडायडीज त्या पेलोपोनेशियन वॉर मध्ये होता आणि ते संपल्यानंतर त्यांनी त्याचा इतिहास लिहिला. त्याचंही नाव पेलोपोनेशियन वॉर. म्हणून ग्रॅहम ॲलिसननी नाव दिलंय थुसिडायडीज ट्रॅप. आणि पुस्तकाचा फोकस आहे की आता अमेरिकेच्या स्थानाला आणि महासत्तेला आव्हान देणारं चीनच्या रूपाने नवं आव्हान उभं राहत आहे. तर हे नातं पण थुसिडायडीज ट्रॅप मध्ये जाईल का? तेव्हा जगाची सुद्धा वाटचाल त्या धोक्याच्या दिशेने आहेच, पण तो भारताला असलेला डायरेक्ट थ्रेट. आणि मग ते आता सुद्धा गेल्या आता 15 वर्षापेक्षा जास्त काळ लडाखमध्ये, गलवान, आता अरुणाचलमध्ये आणि आता अन्यत्र सुद्धा चीन जे भारताच्या कुरापत्या काढतंय आणि त्यांचं नाव आहे सलामी स्लायसिंग टेक्निक, असं करत घुसायचा प्रयत्न करतंय. हा भारताला धोका आहे. या धोक्याशीच एकरूप असलेला नंबर 4 वर मी ठेवतोय तो धोका आहे इस्लामिक आक्रमकतेचा. हे माझे स्पष्ट शब्द. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि आता त्यांची चीनशी युती. त्या अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक दहशतवादाविरुद्ध 20 वर्ष लढून अखेर पराभूत होऊन अमेरिकेला माघार घ्यावी लागली. आणि अजून अमेरिकेची माघार पूर्ण होते तोवर पत्त्याच्या बंगल्यासारखा अफगाणिस्तान कोसळला आणि तालिबानच्या ताब्यात गेला. ती तालिबान, आयसिस, अल कायदा आणि पाकिस्तान मधल्या अनेक संघटना नव्हे आत्ताचा अख्खा पाकिस्तान हीच एक भयानक इस्लामिक दहशतवादी संघटना आहे. तिचा सगळ्या जगाला धोका आहे, पण पहिला भारताला आहे. आणि त्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन असा एक नवा ऍक्सिस ऑफ इव्हिल असं मी नाव देतोय त्याला. असा नवा ऍक्सिस ऑफ इव्हिल आकाराला आलेला आहे. यांचं उद्दिष्ट क्लिअर आहे. ते म्हणजे सगळ्या जगाला मुस्लिम बनवणे आणि शरियावर आधारित राजसत्ता सगळ्या जगावर आणणे.
त्यासाठी त्यांनी 3 टप्पे ठरवलेत. ह्याच्यात हे अल-कायदा आलं, तालिबान आलं, आधी ज्यांनी इराकमध्ये धुमाकूळ माजवला आणि आता अफगाणिस्तानमध्ये करतायत आणि त्यांची पावलं भारतात सुद्धा ठिकठिकाणी उमटतातच, असं आयसिस आलं. त्यांनी स्वतः करता 3 टप्पे आखलेले आहेत. पहिला टप्पा आहे, आत्ता जिथे जिथे इस्लामिक जगतावर नॉन मुस्लिम शक्तींचं प्रभुत्व आहे ते संपवणे. म्हणून अमेरिका शत्रू नंबर 1 आहे. पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे, सर्व इस्लामिक जग एका छताखाली आणले, म्हणजे खलिफा पदाची स्थापना. पॅन इस्लामिझम ही कन्सेप्ट. आणि आम्ही देश राष्ट्रविष्ट काय मानत नाही, आम्ही जगातले सगळे मुस्लिम आणि त्यांचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे खलिफा, अशी पॅन इस्लामिझमची मुवमेंट. दुसरं उद्दिष्ट आहे जागतिक इस्लाम एका छताखाली आणणे आणि तिसरं उद्दिष्ट आहे सगळं जग मुस्लिम करणे. मेक नो मिस्टेक अबाउट इट. मी जरा सुद्धा कानामात्रा वेलांटीची सुद्धा अतिशयोक्ती करत नाहीये. ते जे सगळं जग मुस्लिम करायचंय, त्यातली या दहशतवाद्यांच्या नुसार त्यांची अशी श्रद्धा आहे की इस्लाममध्ये अशा प्रोफेसी, पुढचं भवितव्य सांगण्यात आलेलं आहे की असं सगळं जग इस्लामिक आणि शरियानुसार करण्यामधली निर्णायक लढाई, ओके, निर्णायक लढाई गंगेच्या खोऱ्यात लढली जाणार आणि त्या लढाईचं नाव आहे गजवा-ए हिंद. गजवा-ए हिंद. तुम्ही ही किल्ली गजवा-ए हिंद ही पाकिस्तानच्या धोरणांना लावून पहा, अफगाणिस्तानच्या धोरणांना लावून पहा. या दोघांच्या दहशतवादाला चीन ज्या तऱ्हेने पाठिंबा देतो त्याला लावून पहा. तुम्हाला लक्षात येईल की भारताची पण वाटचाल त्या भीषण दिशेने चालू आहे. आणि म्हणून ते मला आपोआप 5व्या मुद्द्याकडे आणतं. तो 5वा धोका देशांतर्गत आहे. आणि तो देशांतर्गत भयानक भ्रष्टाचार हा आहेच धोका. माझ्या तर मते बाकी कोणत्याही धोक्यांपेक्षा हा भ्रष्टाचार आतून आपल्याला ज्या तऱ्हेने पोखरतोय आणि तो जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून आहे त्यामुळे आहे. तो भ्रष्टाचार सुद्धा अनेकांना देशद्रोहाकडे नेतोय आणि त्याची त्यांना लाज लज्जा शरम काही वाटत नाहीये. पण याच्याच बरोबरीने देशांतर्गत 2 धोके. एक आहे ज्याचं नाव लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे नक्षलवाद, आणि दुसरा आहे देशांतर्गत इस्लामिक दहशतवाद. आणि या दोघांचीही मिलीभगत आंतरराष्ट्रीय आणि जागतिक शक्तींशी आहे. आजच्या तारखेला भारतातला नक्षलवाद ही काय केवळ दलित आदिवासींना न्याय देण्यासाठीची हिंसक चळवळ असं तिचं स्वरूप राहिलेलं नाही. नक्षलवाद हे चीनचे ऍडव्हान्स एजंट्स आहेत. त्यांची आयडिओलॉजी माओवाद हीच आहे. ते काय भारत बिरत काही मानत नाहीत, राज्यघटना मानत नाहीत, लोकशाही मानत नाहीत. त्यांना ते सगळं कोलमडवून इथे माओवादी राजवट म्हणजे एका पक्षाची हुकुमशाही आणि ती हिंसक मार्गानेच करायची आणि तिला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीच्या अनेक शक्तींचं पाठबळ आहे. आणि अशा देशांतर्गत सुद्धा शक्ती आहेत आणि ज्याला नाव आहे अर्बन नक्सल, म्हणजे शहरी भागात पण आहेत, मीडियामध्ये आहेत, बौद्धिक इंटेलेक्च्युअल जगतामध्ये आहेत, अकॅडमिकच्या जगतामध्ये आहेत. हा धोका. आणि देशांतर्गत असलेला इस्लामिक दहशतवादाचा धोका. हे झाकीर नाईक स्टाईलचे. किंवा मी आठवण करून देतो, तुम्हाला मला फार सहजपणे विसरण्याची सवय आहे. आता काही वर्ष झाली असतील, पण हा हैदराबादचा एक आमदार अकबरुद्दीन ओवैसी, जो या असदुद्दीन ओवैसीचा धाकटा भाऊ, या अकबरुद्दीन ओवैसीचं एक सुप्रसिद्ध भाषण आहे की जे सगळ्यांनी नीट ऐकलं पाहिजे आणि जागं झालं पाहिजे. कारण ओवैसी त्याच्या भाषणात सांगतोय की 15 मिनिटांसाठी पोलीस बाजूला करा, भारतातले 20 कोटी मुसलमान भारतातल्या 100 कोटी हिंदूंना 15 मिनिटात खतम करतील. ही भाषा आहे. हा आमदार आहे. हा आमदार आहे.
आणि आधी त्याच्या या भाषणाबद्दल त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही, याचा खूप आवाज उमटला. मग त्याच्यावर एक केस दाखल केली इत्यादी. पण हा जो टोकाचा, भयानक, हिंसक आणि देशद्रोही असा इस्लामिक विचार आहे, तो असलेला क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर भारत देशाला. तुम्ही लक्षात घ्या, तिकडे म्हणे त्रिपुरामध्ये काही मुस्लिमांच्यावर हल्ले झाले किंवा काय, की जे सगळं बहुधा ते फेक आहे किंवा सोशल मीडिया वापरण्यात आला. पण त्यामधून इकडे मुंबई, मालेगाव, नाशिक, अमरावती सकट दंगली उसळतात. हा भारत कोणत्या ज्वालामुखीवर बसलेला आहे तो सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी काहीसं स्पष्टपणेच बोलून दाखवतोय की T20च्या पाकिस्तान भारत मॅच मध्ये सुद्धा पाकिस्तानचा विजय झाला म्हणून इथे भारतामध्ये काही जण फटाके फोडतात आणि त्यांच्या त्या फटाके फोडण्याचंही समर्थन करणाऱ्या शक्ती या देशांतर्गत आहेत. हा देशाला, राज्यघटनेला, लोकशाहीला सुद्धा प्रचंड मोठा धोका आहे, असे मला जाणवलेले देशासमोरचे आणि जगासमोरचे हे 5 मोठे धोके. पण मी ज्यांनी सुरुवात केली त्यांनी शेवट करतो. डू यू थिंक वी कॅन ओव्हरकम दिस? आणि माझं उत्तर, आय डोंट सी एनी रिझन वाय वी कांट ओव्हरकम दिस. एक राष्ट्र म्हणून संघटित होणे, प्रशासन आणि राजकीय जीवन सुद्धा स्वच्छ आणि कार्यक्षम होणे आणि या देशातली लोकशाही, राज्यघटना आणि भारतीय समाज अधिक संघटित आणि प्रबळ होऊन इनफॅक्ट आपली वाटचाल खरोखरच जगाचा मार्गदर्शक, विश्वगुरु विवेकानंद आणि गांधीजींच्या स्वप्नातला भारत अशी निश्चित होऊ शकते आणि माणूस सुद्धा या संकटांवर मात करू शकतो, असा माझा कधीही दुरुस्त न होणारा आशावाद बोलतो आणि नेहमीप्रमाणे आणि कायमसाठी सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा व्यक्त करून आज निरोप घेतो. धन्यवाद सर. अत्यंत अप्रतिम असे विचार आपण आमच्या समोर मांडलेत आणि जगापुरचे 5 ठळक धोके आणि भारतीय विचारसरणीतून त्याला असणारा आशावादाच्या माध्यमातून असलेलं उत्तर हेही प्रभावीपणे तुम्ही आमच्या समोर. एक 2 प्रश्न फक्त प्रेक्षकांकडून आलेले आहेत, ते मी घेतो. तुम्ही 5व्या धोक्यामध्ये सांगत असताना नक्षलवादाचा उल्लेख केला. तर असं म्हटलं जातं की भारत हे फक्त 2 फ्रंट वॉर नाही, 2.5 फ्रंट वॉर लढतोय. आणि नक्षलवादाचा जो बौद्धिक नक्षलवाद आहे, तर त्याला काउंटर करण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी काय केलं पाहिजे? मला आनंदाची गोष्ट म्हणजे आता या प्रश्नातली जी रूढ परिभाषा आहे त्यातले सुद्धा उजवे म्हणजे राष्ट्र विचार मानणारे असं म्हणूयात आपण. तर डाव्यांच्या बौद्धिक मांडणीला, वैचारिक मांडणीला अभ्यास करून तसंच तोडीस तोड उत्तर मांडलं पाहिजे, हे उत्तर आहे. ते नुसतं भावनेच्या भरात काहीतरी वाहवत गेले, नुसतेच काहीतरी उथळ मुद्दे मांडत राहिले, नुसतेच आम्हाला भारतीय संस्कृतीविषयी जाज्वल्य, अभिमानी इत्यादी, हे तर पाहिजेच हे सर, पण हे घेऊन तितकीच ताकदवान, अभ्यासपूर्ण आणि इंटेलेक्च्युअल डिसिप्लिन असलेली मांडणी करून दाखवायला पाहिजे. अलीकडच्या काळात मला एक आनंद वाटतो की बहुधा तशी मांडणी सुद्धा सुरू झालेली आहे. उदाहरणार्थ, हे विक्रम संपतचं जे 2 खंडामधलं सावरकर चरित्र आहे, हे इतक्या आदर्श आणि उत्तम पद्धतीने मांडलेलं आहे की सावरकर आणि राष्ट्र विचाराच्या विरोधातले जे कोणी असतील ते सुद्धा त्यातल्या एकाही कानामात्रा वेलांटीवर बोट ठेवू शकत नाही. किंवा हा मूळचा पत्रकार उदय माहुरकर आणि त्याचा मराठीत सहकारी चिरायू पंडित यांनी पण अलीकडे सावरकरांवरचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याचं नाव आहे द मॅन हू कुड हॅव सेव्ड पार्टिशन. सावरकर, द मॅन हू कुड हॅव सेव्ड पार्टिशन. यामध्ये त्यांनी सावरकर, त्यांचा सर्व राष्ट्र विचार, त्याचा जगाशी संबंध आणि फॉरेन पॉलिसी, सिक्युरिटीचे प्रश्न, डिफेन्स इश्यूज, देशांत अशी अभ्यासपूर्ण मांडणी इतकी उत्तम केलेली आहे. मला तर वैयक्तिक पण माहिती आहे की उदय माहुरकरांनी हे पुस्तक अनेक सो कॉल्ड डाव्या विचारवंत किंवा इंटेलेक्च्युअल्स कडे पाठवलं आणि त्यांना शेखर गुप्ता सकट
आणि त्या पुस्तकावर यांची एक अक्षराने प्रतिक्रिया नाही, कारण दे कॅनॉट फाइंड फॉल्ट विथ इट. वेळेअभावी मी आता उल्लेख शेवटचा करतो ते जे साई दीपक याचं इंडिया दॅट इज भारत या नावाचं पुस्तक आहे, किंवा राजीव मल्होत्रा यांनी विपुल लिखाण केलंय. सो इन सिंपल टर्म्स माझा फॉर्म्युला आहे, विचाराला विचाराने उत्तर, मुद्द्याला मुद्द्याने उत्तर. दुर्दैवाने गुद्द्याची वेळ आली तर गुद्द्यालाही गुद्द्याने उत्तर द्यायची ताकद आणि तयारी पाहिजे, पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर यामध्ये तुम्ही म्हणालात त्या प्रश्नाचं उत्तर आहे. धन्यवाद सर. आणि दुसरा प्रश्न आहे तो जो इस्लामी दहशतवादाचा धोका आपण विस्तृतपणे मांडला. सध्या जे पाकिस्तानामध्ये त्यांच्या तिथल्या तहरीके लब्बाईक असेल, तहरीके तालिबान असेल, त्यांना दिलेली सूट, त्याच्यावर पार्लमेंटमध्ये त्यांच्या चाललेली डिस्कशन, आणि दुसरीकडे दुसऱ्या साईडला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचं जे नवं आताचं अधिवेशन झालं, त्यामध्ये सध्याचे जे शी जिनपिंग आहेत त्यांना जवळजवळ माओ त्से तुंगच्या दर्जाला किंवा त्याच्याही वरती केलेलं एलिव्हेशन, या दोन्हीचा भारतीय परराष्ट्रीय धोरण आणि संरक्षणात्मक व्यूहरचना या संदर्भामध्ये काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? आपण अलीकडे आपली जी फॉरेन पॉलिसी डॉक्ट्रिन म्हणजे सूत्र आहे, आपण सूत्र बेसिकली स्वीकारलंय प्रोटेक्टिंग नॅशनल सेल्फ इंटरेस्ट. आणि त्या प्रोटेक्टिंग नॅशनल सेल्फ इंटरेस्टला आता अलिप्ततावाद हे धोरण नाहीये, आता आपण त्याला नाव दिले स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी. तर स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजेच भारताच्या हितसंबंधांचं रक्षण करणाऱ्या देशांशी आम्ही आवश्यक त्या युती किंवा नातेसंबंध आम्ही करू. तिथे काही कॉन्फ्लिक्टला आपल्याला सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ तुम्ही जी सगळी आता परिस्थिती म्हणालात, त्यामुळेच आपली अलीकडच्या वर्षांमध्ये अमेरिकेशी जवळीक वाढत चालली. त्या अमेरिकेशी वाढत्या जवळीकेचा एक होणारा परिणाम म्हणजे रशियाच्या मनामध्ये शंका निर्माण होऊन भारत रशिया संबंधामध्ये एक अंतर तयार होणे, आणि त्यापायी रशियाने मग आता पाकिस्तानला जवळ करून रशिया पाकिस्तान मिलिटरी एक्सरसाइजेस सुद्धा चालू होतात. त्याचमध्ये इराणचं सुद्धा आणखीन चित्र येतं. तेव्हा कोणत्या जागतिक शक्तींच्या किती जवळ जायचं आणि त्या बरोबर जायचं हा डिसिजन आपण करायला हवा ऑन अवर टर्म्स. मी मधला सगळा गुंता पार करत खरोखरच अंतिम सूत्र म्हणतोय की ज्याला नाव देण्यात आलेले अलीकडच्या काळामध्ये श्रेष्ठ भारत समर्थ भारत. माझं म्हणणं हेच उत्तर आहे. त्या श्रेष्ठ भारत समर्थ भारत या सूत्राचा अर्थ आहे की आपली सुरक्षितता, आपलं परराष्ट्र धोरण याच्यासाठी आपण दुसऱ्या कुठल्याही शक्तीवर अवलंबून असता कामा नये. अवलंबून म्हणतोय, युती असेल, करार असतील. स्पष्टपणे याच मुद्द्याचा अर्थ सांगायचा तर मी म्हणतोय की अमेरिका हा एक विश्वासार्ह मित्र आहे का हो भारताचा? माझं उत्तर आहे नाही, नाहीये. माझ्या मनामध्ये अनेक तऱ्हांच्या शंका आहेत. तिकडे अमेरिका अजूनही पाकिस्तानला जवळ करतच, पाकिस्तानला मदत करतच. अफगाणिस्तानमध्ये सुद्धा पाकिस्तान तालिबानला मदत करत होतं हे का अमेरिकेला माहिती नव्हतं असं नाही, तरी अमेरिकेच्या ग्लोबल व्ह्यू मध्ये त्यांनी पाकिस्तानशी जवळीक चालू ठेवली. चीनशी इतर अनेक मुद्द्यांवर चालते. आता चीनला काउंटर करणारी आशियातली शक्ती म्हणून अमेरिका भारताला उचलून धरत असेल, पण म्हणून भारताच्या राष्ट्रीय हित संबंधांचं रक्षण करायला अमेरिका कितपत पाठीशी उभी राहील, तर मी तर स्पष्ट सांगतो की माझ्या मनात शंका आहे. अमेरिका राहील उभी, केव्हा राहील? जेव्हा अमेरिकेची खात्री पटेल की भारत स्वतःचं संरक्षण करायला समर्थ आहे. त्यामुळे आपल्या धोरणांची वाटचाल श्रेष्ठ भारत समर्थ भारत या दिशेने वी शुड स्टँड ऑन अवर ओन, तर आपल्याला जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेसकटचे मित्र मिळू शकतील. धन्यवाद सर. आणि सर्व श्रोत्यांना सुद्धा आपण रविवारी वेळ दिला, सरांचे विचार आपण सर्वांनी एकत्र ऐकले, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.